खरं सांगू आता भविष्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी 2 जणांकडेच गेले होते, पण मला काही एवढं त्यांचं काही पटलं नाही. म्हणजे पूजा करा, हे करा, ते करा, मला काय एवढं जाणवलंच नाही. आणि तुमच्याकडे जेव्हा आले तेव्हापासून माझी म्हणजे जी अडलेली कामं होती वगैरे ती तर व्यवस्थित मार्गी लागलेलीच आहेत. आणि भविष्य म्हणजे तुमच्यासारखं दुसरं कोणी सांगतच नाही, वादच नाही. तुमच्यासारखं भविष्य सांगणं म्हणजे नाही, जमणारच नाही. कारण एवढं डीपली तुम्ही सांगता ना की जे फक्त आम्हाला माहिती असतं आणि नंतर जे तुम्ही सांगता म्हणजे एवढंच. बाकी म्हणजे तिसऱ्याला ती गोष्ट माहितीच नसते. एवढं तुम्ही आमच्या मनातलं सुद्धा सगळं सांगत असता. ज्या मागच्या ज्या घटना काही घडलेल्या आहेत आणि ज्या पुढे काही घडणार आहेत किंवा आता सध्या जे काय चाललेलं आहे ते खरंच सांगावं म्हणजे फक्त तुम्हीच. आणि तिसरं म्हणजे आता तुमचा गुडघा इतका दुखत होता ना, मला बसता पण येत नव्हतं. म्हणजे तुम्ही आता रेमेडीज ज्या केल्यात मला, म्हणजे रेमेडीजच म्हणू शकतो ना आपण ते, तर ते तुम्ही 2 मिनिटच केलं खरं, त्याच्यानंतर थोडाही गुडघा माझा दुखला नाही. म्हणजे इतकं छानपैकी ते तुम्ही केलं आणि खरंच तुम्हाला खरंच मानलं पाहिजे. जॉबच्या संदर्भात पण अडचणी येत होत्या मला आणि तुमच्याकडे आल्यापासून त्याही दूर झालेल्या आहेत. आणि आशा करते की इथून पुढेही तुम्ही माझे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करणारच. कारण तुम्ही माझ्या गुरु भगिनी आहात आणि फक्त तुमच्यावरच विश्वास असल्यामुळे मी दुसरे कुठेही जात नाही. आणि खरंच मॅडम, यू आर ग्रेट.